बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव ಇದು बसव जयंती उत्सव बसवा बसवा. मित्रांनो, सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून आज मी पुरुषोत्तम खेडेकर आपणाशी संत महात्मा बसवण्णा उर्फ बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्ताने माझे काही विचाराच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. या निमित्ताने संत महात्मा बसवेश्वरांना विनम्र अभिवादन करतो. सुमारे आठवडाभरापूर्वीच संत महात्मा बसवेश्वरांची जयंती संपन्न झालेली आहे. परंतु बसवण्णाच्या काही अनुयायांनी, कार्यकर्त्यांनी, काही पदाधिकाऱ्यांनी बसव जयंती महोत्सवाच्या माध्यमातून सुमारे 2 आठवडे हा कार्यक्रम जालनाचे पदाधिकारी माननीय राजेंद्रजी वांजुळे यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि सध्याच्या लॉकडाऊन कोरोनाच्या या परिस्थितीमुळे आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की गेले 2-4 महिने अलीकडच्या काळात अगदी महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जयंती महोत्सव येऊन गेले. नेहमीप्रमाणे मोठमोठ्या प्रमाणामध्ये बाहेर आपल्याला हे कार्यक्रम साजरे करता आले नाही आणि म्हणून कौटुंबिक पातळीवर, वैयक्तिक पातळीवर, घरातल्या घरात अनेकांनी हे कार्यक्रम साजरे केले. एवढंच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, डिजिटल किंवा सोशल मीडियाचा उपयोग करून अशा जयंतीचे कार्यक्रम साजरे झाले. अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा असाच कार्यक्रम डिजिटल ऑनलाईन 18 एप्रिलला सादर करण्यात आलेला होता. तो कदाचित आपल्यापैकी काही लोकांनी झूमच्या माध्यमातून पाहिलेला असेल. अशाच प्रकारे बसवण्णा जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून राज्यभरात असे ऑनलाईन डिजिटल कार्यक्रम सादर होत आहेत. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज मी पुरुषोत्तम खेडेकर मराठा सेवा संघाच्या वतीने आपल्यासमोर आलेलो आहे. सर्व समिती सदस्य आणि पदाधिकारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी आपणा सर्वांचे ऑनलाईन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बसवण्णा यांचं कार्य, यांचं जीवन चरित्र आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे. त्यांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत जो काही 65-66 वर्षांचा काळ आहे, या काळामध्ये त्यांनी जे काही अत्यंत क्रांतिकारी, त्या काळाच्या कितीतरी काळ पुढे असे काही विचार दिले. लिंगायत धर्म नावाची एक संकल्पना आपल्याला सर्वांना दिली. देव देव देवाच्या अवतीभोवती करून काही न करता स्वतःच देवाच्या भोवती फिरावं किंवा स्वतःच देव व्हावं. त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जे काही समाज व्यवस्था आहे, या समाज व्यवस्थेचे चटके अत्यंत तीव्र होते. अगदी कोणालाही ब्राह्मण वगळता मान सन्मान नव्हता. कुठल्याही पद्धतीचं धार्मिक कार्य किंवा धार्मिक विधी स्वतः पुरते सुद्धा करता येत नव्हते.
देव सगळ्यांचा सारखा असताना, एक असतानाही देवाच्या देवळात किंवा मंदिरामध्ये जनसामान्य बहुजन समाजाला प्रवेश नव्हता. शूद्रातिशूद्र स्त्रिया यांचे अतोनात हाल होते. आणि या सगळ्या परिस्थितीत पुरुष आणि स्त्री हा भेद सुद्धा अत्यंत तीव्र होता. बसवांना स्वतःचं त्यांचं जर कौटुंबिक परिस्थिती आपण बघितली तर अत्यंत चांगली होती. बिज्जल राजाचा जो काही त्यांना एक फायदा झाला, सत्ता आणि संपत्ती असल्यानंतर अनेक लोक हुरळून जातात किंवा चुकीच्या मार्गाने लागतात, चुकीच्या मार्गाने जातात. परंतु बसवण्णांना ती संधी मिळताच त्यांनी त्याचं सोनं केलं. हा पुढचा काळ जरी ठेवला किंवा सोडला आपण तरी बसवण्णांनी बालपणापासून आपल्या कुटुंबामध्ये निरीक्षणातून, काही अनुभवातून जे काही आकलन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा स्त्री पुरुष भेद आहे. मी मुलगा आहे, माझी बहीण नागंबा मुलगी आहे, परंतु मला जे काही वागणूक मिळते, मला जे काही संस्कार माझ्यावर होतात ते माझ्या बहिणीवर होत नाही. आणि या अंगाने ज्यावेळेस बसवण्णाच्या मुंजेचा प्रश्न पुढे आला तर मायबापांना त्यांनी अत्यंत कोडेत पकडलं की माझी जशी मुंज करता तशी माझ्या बहिणीची सुद्धा तुम्ही केली पाहिजे. मला जर संस्कारित करून काही स्वतंत्रपणे विचार करण्याची तुमच्याकडून अपेक्षा असेल, मी एक पूर्ण पुरुष व्हावा असं वाटत असेल, तर माझी बहीण नागम्मा सुद्धा परिपूर्ण, स्वयंपूर्ण आणि स्वयंभू अशी महाबलवान महास्त्री व्हावी असे मला वाटते. आणि जर धर्मव्यवस्थेमध्ये, धर्मामध्ये तसं चालत नसेल तर आपण वेगळ्या पद्धतीने विचार करून, ज्या धर्मामध्ये विषमता असेल, अमानवी काही विचार असतील, शोषणाची वेगळी एक व्यवस्था असेल, त्या धर्माला नाकारून आपण काहीतरी वेगळं काम केलं पाहिजे अशी एक बसवण्णांनी अगदी बालपणापासून वयाच्या 7व्या-8व्या वर्षामध्ये ही विचारधारा मांडायला सुरुवात केली. ह्याचा अर्थ असा आहे की बालपणी जे काही निरीक्षण अनुभव आहे, कुटुंबामध्ये पहिली त्यांनी संवाद साधून सगळ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक क्रांती केली, बंड केलं. पुढच्या काळामधलं आयुष्य आपल्याला अनेकांना माहिती आहे. नंतर ते मंगळवेढ्याला गेले, तिथे पुन्हा मंत्री झाले, प्रधान झाले वगैरे वगैरे, आणि नंतर सगळं काही काम केलेलं आहे. मित्रांनो, या निमित्ताने थोडासा आढावा घेतला आपण तर आपल्या असं लक्षात येईल की 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी लिंगायत धर्माची स्थापना करून किंवा लिंगायत धर्माचा विचार देऊन एक नवीन क्रांती केलेली आहे. परंतु याची जर आपण पृष्ठभूमी किंवा अजून पाठीमागे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय समाज जीवन हे अत्यंत अमानवी आहे, विषमतावादी आहे, शोषणावर आधारित आहे. आणि दुर्दैवाने वेदपूर्व काळापासून जे काही वाद आहेत ते कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहेत. चार्वाकापासून जैन आणि बुद्ध, पुढच्या काळामध्ये भक्तिशक्ती चळवळ असेल, सुफी चळवळ असेल, संत महात्मा बसवेश्वरांची ही लिंगायत चळवळ असेल, आणि यावरच आधारित किंवा याला धरून पुढे आपल्या असं लक्षात येईल की महानुभाव चक्रधारांची असेल
किंवा संत नामदेव ते संत तुकारामापर्यंत जी काही वारकरी चळवळ आजही चालू आहे, एवढंच नव्हे तर मध्ययुगीन आणि अगदी आजच्या कालखंडापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सयाजीराव महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, भाऊराव पाटील, हे सर्व याच साखळीतले वेगळे वेगळे काळातले एकच काम करत असलेले हे लोक आपल्याला सर्वांना दिसत आहेत. या अंगाने जर आपण विचार केला तर सुमारे 3-3.5 वर्षाचा हा कालखंड असतानाही हा काही अचानक तेव्हाच सुरू झाला अशातलाही भाग नाही. ह्याचा अर्थ याची जी काही सुरुवात आहे ही जरी वेद ऋग्वेद हा आजपासून 3,500 वर्षापूर्वी आलेला असला तरी कदाचित त्याची रुजवात बरीच जुनी दिसते आहे. आणि म्हणून जगातील कदाचित विषमते विरोधात सुरू असलेला हा अत्यंत जुना असा एक वाद आहे जो भारतीय भूमीवर आजही 2020 मध्ये जिवंत आहे. आजही अनेक मंदिरांमध्ये केरळपासून कन्याकुमारीपर्यंतच नव्हे तर अगदी काश्मीरपर्यंत आपल्याला सातत्याने कुठल्या ना कुठल्या अंगाने हे वाद पुढे येत असताना दिसतात. कधी ते वेगवेगळं स्वरूप घेतात. मधल्या काही वर्षामध्ये मॉब लिंचिंगच्या अंगाने सुद्धा काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने वादविवाद उभे राहिलेले आहेत. मित्रांनो, हा जर विचार केला आपण तर या भारत भूमीवर अनार्य विरुद्ध आर्य असेल, अवैदिक विरुद्ध वैदिक असेल, श्रमण विरुद्ध ब्राह्मण असेल, अलीकडच्या काळामध्ये बहुजन विरुद्ध ब्राह्मण असेल किंवा ब्राह्मणेतर विरुद्ध ब्राह्मण असेल, ही जी काही फळी आहे, ही काही वाद आहेत, याचे मूळ धर्मव्यवस्थेमध्ये आणि विषम अधिकारामध्ये आहे. जे काही धर्मग्रंथ आहेत, धर्मसूत्र आहेत, हे समतेच्या ऐवजी विषमतेचं आणि शोषणाचं समर्थन करणारे आहेत. एवढंच नव्हे तर धर्माधिकारी म्हणून केवळ आणि केवळ ब्राह्मण वर्गाचेच अधिकार मान्य करणारे आहेत. ब्राह्मण धर्म पुरोहित आहेत, धर्माधिकारी आहेत, हे जरी मान्य आहे आणि चातुर्वर्णामध्ये ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे, ही परिस्थिती आहे. परमेश्वर एक आहे, परमेश्वर सर्वांचा मायबाप आहे, ही जनसामान्यांची, बहुजन समाजाची, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि शूद्राती शूद्र सर्व स्त्रियांची एक भावना आहे. ती केवळ आपल्या देशामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये आहे अशातलाच भाग नाही, तर सर्व धर्मीयांच्या, सर्व जगातील लोकांची ही भावना आहे. असे असताना हा कृपाळू परमेश्वर सर्वांच्यासाठी सारखा न होता केवळ ब्राह्मणांच्या माध्यमातून, ब्राह्मण हा देवांचा प्रतिनिधी आहे अशा अंगातून आमच्याकडे जर पाहत असेल तर ब्राह्मणाने आमच्या हिताचा विचार केला पाहिजे, ही साधारण आपल्या सर्वांची भावना अत्यंत योग्य आहे. परंतु मित्रांनो, दुर्दैवाने आपल्या देशामध्ये वैदिक ब्राह्मणी हिंदू धर्मामध्ये ब्राह्मणाचं वर्णवर्चस्व अत्यंत मोठं आहे. ऋग्वेदातल्या 10व्या मंडलामध्ये पुरुष सूक्तामधून ते जरी पुढे येत असलं तरी समाजामध्ये अत्यंत क्रूरपणे ते राबवल्या जात आहे. बहुजन समाजात एवढंच नाही तर सर्व स्त्रियांसह सर्व स्त्रिया शूद्राती शूद्र शूद्र वर्णबाह्य आहेत, त्यांना कुठलेही अधिकार नाहीत.
सत्ता, संपत्ती किंवा संरक्षण, शिक्षण याचे अधिकार नाहीत. आणि म्हणून हजारो वर्ष या ब्राह्मणवादाच्या विरोधात अनेक लोकांनी जो काही लढा दिलेला आहे तो लढा आजही चालू आहे. आणि 12व्या शतकामध्ये या विरोधात बंड करून, क्रांती करून, एक परिवर्तन करून संत महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली की देवळात जा, देवपूजन करा, पंडित ब्राह्मण पुरोहितांच्या हाजी करा, त्यांच्या पाया पडा आणि स्वतःचा अपमान करून घ्या. यापेक्षा आपण स्वतःच देव व्हावे किंवा आपल्या स्वतःच्या सोबत देव असावा, या कल्पनेने इष्टलिंगाची कल्पना पुढे आली. आणि प्रत्येक शरणी लिंगायत धर्माला मानणाऱ्या सर्वांनी आपापल्या सोबत आपल्या गळ्यामध्ये जानव्यासारखा दोरा बांधून एक इष्टलिंग किंवा शिवलिंग ज्याला आपण म्हणू शकतो हे सोबत ठेवावं आणि पाहिजे त्यावेळेस त्याची पूजा करावी, त्याचं दर्शन घ्यावं आणि मंदिरात जाण्यापासून दूर राहावं, ही एक संकल्पना आहे. याचाच अर्थ ब्राह्मण हा ब्राह्मणवादाचा मूळ असल्यामुळे ब्राह्मण, पंडित, पुरोहित, ब्राह्मण धर्माधिकारी यांच्यापासून आपले संबंध दूर ठेवण्याची ही एक प्राथमिक प्रक्रिया महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला सर्वांना दिली. मित्रांनो, या निमित्ताने ब्राह्मणवादाच्या विरुद्ध अनेक मानवतावादी महापुरुषांनी, महामानविकांनी सातत्याने काही ना काहीतरी विचार मांडलेले आहेत. महात्मा बसवेश्वर असो किंवा परिवर्तनवादी, पुरोगामी, धर्मसुधारक, समाजसुधारक यांच्याबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर आपल्या देशामध्ये, आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये, धर्मव्यवस्थेमध्ये मित्रांनो, ब्राह्मण, मराठा, कुणबी, लिंगायत, मागासवर्ग, आदिवासी असे सामाजिक शब्दांचे उच्चार अपरिहार्य आहे, ते आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवाने अशा व्याख्यानमालांच्या माध्यमातून ज्यावेळेस आमच्यासारखे लोक असे काही उल्लेख करतात त्यावेळेस कारण नसताना काही ब्राह्मण संस्था, ब्राह्मण संघटना, काही ब्राह्मण व्यक्ती वाद उभे करत असतात. मुळात ब्राह्मणवादाचं जे मूळ आहे ते शोषणात आहे, विषमतेत आहे, अमानवतेत आहे. आणि जिथे जिथे विषमता आहे, अमानवता आहे, शोषण आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा जातीवाद आहे, धर्मांधता आहे, अंधश्रद्धा आहेत, एवढंच नाही तर रूढ्या परंपरांच्या नावाखाली अवैज्ञानिक, अविवेकी असं काही धर्माच्या नावाने ज्यावेळेस पुढे पुढे येतं, हे सर्व ब्राह्मणवादाच्या मध्ये येत असतं. आणि आज म्हणा किंवा पूर्वीच्या काळीही ज्या कोणी अशा पद्धतीचं सामाजिक शोषण केलं, विषमतेचं समर्थन केलं, अशा वर्गाच्या विरुद्ध किंवा वर्णाच्या विरुद्ध सामाजिक प्रबोधन करणं ही चार्वाकापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत आमच्यापर्यंत मराठा सेवा संघ असेल, अनेक चळवळी असतील, लिंगायत समाज असेल, यांचं हे काम आहे. त्यामुळे अशी मांडणी करत असताना जर ब्राह्मण समाजाविरुद्ध किंवा ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीचं वेडं वाकडं वाईट वर्तन केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध बोलत असताना जर कोणी ब्राह्मण हे ऐकत असतील तर त्यांनी आम्ही त्यांच्या विरोधात काहीतरी बोलतोय असं न मानता किंवा आपल्याला दूषणं न देता जर काही आपलं चुकत असेल तर दुरुस्त करावं, अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. त्याच वेळेस बहुजन समाजातील वेगवेगळ्या जाती किंवा मराठा कुणब्यासह अनेक लिंगायत समाजातील काही लोकांनी काही चांगलं काम केलं म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असू, तर आमच्याही बहुजन समाजातील लोकांनी खूप काही हुरळून जावं
असं मला वाटत नाही. मित्रांनो, या महामानवांसह संत महात्मा बसवेश्वरांचं जे मूळ काम होतं, जे विचार होता, जे कार्य होतं, ते ब्राह्मणवाद विरोधी, ब्राह्मण विरोधी अशा पद्धतीचं जे काही सांगितलं जातं, आपण लक्षात घेतलं पाहिजे की ब्राह्मणवादाचं मूळ ब्राह्मणांमध्ये असल्यामुळे ब्राह्मणांनी माणूस व्हावं, मानवतावादाचा स्वीकार करावा, हा मुळात महात्मा बसवेश्वरांचा मूळ कामाचा गाभा आणि भाग होता. त्याच वेळेस बहुजन समाजाने, शूद्र अतिशूद्र स्त्रियांनी पुढे यावं, आत्मचिंतन करावं आणि शहाणपणाचा स्वीकार करून शहाणं व्हावं, व्यावहारिक व्हावं आणि समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, एकोपा कसा निर्माण होईल या अंगाने सर्वांनी काम करावं. यासाठी महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणांपासून शूद्रातिशूद्र, ज्यांना अगदी गावकुसाबाहेरही सहजासहजी कोणी मान्य करत नव्हतं, असे महार असतील, चांभार असतील, ढोर असतील, साळी माळी, तेली कोळी, कुणबी ब्राह्मणांसह सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, या पृष्ठभूमीवर महात्मा बसवेश्वरांनी केलेल्या काही कामाचा धावता उल्लेख करत असताना आपण ज्यावेळेस बोलत असतो की महात्मा बसवेश्वरांनी एका ब्राह्मण मुलीसोबत चांभार समाजातील एका मुलाचा विवाह लावून दिला, ब्राह्मणांसह ढोरांना, मागासवर्गीयांना सर्व धर्माधिकार देऊन एकत्रित आणलं, एकत्रित बसवलं. जाती निर्मूलनासाठी शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणून त्या अंगाने पुढे जाण्यासाठी त्या काळामध्ये त्यांनी अशक्य वाटणाऱ्या अनेक बाबी मागासवर्गीयासह, ब्राह्मणांसह लोकांना एकत्रित करून अनुभव मंडपम नावाची जी एक संकल्पना पुढे आणली, ज्याला आज आपण संसद म्हणू शकतो. प्रत्येकाला आपापले विचार मांडण्याचे अधिकार, आचरण करण्याचे अधिकार, आपलं स्वातंत्र्य, आपला स्वाभिमान, आपलं स्वतःचं हित हे सर्व जपण्याचे सर्व अधिकार आहेत. कोणी छोटं नाही, कोणी मोठं नाही, सर्व एक आहोत आणि म्हणून एकत्र राहावं या अंगाने सातत्याने त्यांनी प्रयत्न केला. हे सर्व आपल्याला माहिती आहे. मित्रांनो, या निमित्ताने आज मी आपल्याशी संवाद साधत असताना माझं असं साधं काही एक 5-7 प्रश्न विचारून मी माझं विवेचन संपवणार आहे. माझं साधं म्हणणं आहे की यातून आपण काय शिकलो. महात्मा बसवेश्वरांनी सर्वांना एकत्र आणलं, जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, आंतरजातीय विवाहाचं समर्थनच नव्हे तर आंतरजातीय विवाह लावले, उच्च कुलीन मानणाऱ्या ब्राह्मणांपासून ते अगदी गावकुसाबाहेरच्या लोकांना एकत्र आणलं. आम्ही वेगवेगळ्या बहुजन समाजातील पुरोगामी चळवळीत मराठा सेवा संघ असेल किंवा आमचे 33 लक्ष जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड असेल, लिंगायत समाज असेल, इतर SC ST OBC वगैरे सगळ्या काही जात जमाती असतील. माझा साधा प्रश्न आहे की आपण या काळामध्ये जाती कमी केल्यात की जाती वाढवलेल्या आहेत. माझा असा अनुभव आहे की जाती कमी न होता जातींची संख्या वाढत आहेत, पोट जाती वाढत आहेत. मी मराठा सेवा संघात काम करतो. मराठा म्हणजे हे काय होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये राहणारे, स्वराज्यामध्ये राहणारे, मराठी बोलणारे किंवा स्वराज्यासाठी लढणारे जे कोणी असतील, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही प्रांताचे असो, यांना मराठा म्हटलं जायचं. तेली कोळी, धनगर, माळी, मांग, महार, चांभार, कुंभार, ब्राह्मण कोणी का असेना कायस्थासह यांना मराठा मानलं जातं. परंतु आज आपण बघितलं तर आम्ही सर्वजण वेगवेगळ्या भागामध्ये विभागल्या गेलेलो आहोत. मराठा म्हणून एक कोणी वेगळा वर्ग पुढे आलेला आहे. कुणबी, मराठा, देशमुख, पाटील, वेगवेगळ्या पंचकुळी, सप्तकुळी, 96 कुळी या प्रमाणे विभागणी केलेला
हा मराठा आहे तसा वीरशैव लिंगायत हाही एक वाद आहेच. लिंगायतांमध्ये काही जरी आज आपण म्हणलो तरी सर्व एक आहेत का? आमच्यामध्ये किमान आपसात तरी पोट जातीमध्ये सुद्धा आपसात सरसकट बेटी व्यवहार होत नाही, रोटी व्यवहार चालू नाही. आणि विचार केला तर आपण कुटुंबापासून वैयक्तिक पातळीवर विचार करूया. समाज बदलायचा तेव्हा बदलेल. आम्ही महात्मा बसवेश्वर होऊ की नाही सांगता येत नाही, परंतु महाबसवेश्वरांनी जे काही काम केलेलं आहे, महात्मा बसवेश्वरांनी सुरुवात आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनापासून केली. माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आवाहन आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपण आत्मचिंतन करावं की काय आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये समता आणि समानता आहे, संसद आहे का? आपल्या घरामध्ये स्त्री पुरुष समानता आहे, पुरुषी वर्चस्व संपलेलं आहे, स्त्री आणि पुरुष बरोबरीने वागतायत, आपल्या कुटुंबातील मुलांना मुलींना बरोबरीने वागवल्या जातं, मुलींचे आणि मुलांचे सारखेच लाड होतात, मुलांना महत्त्व जेवढं दिलं जातं किमान तेवढं महत्त्व मुलींना दिलं जातं. हे होतंय का? घरातल्या कामामध्ये आपण काही बटवारा करतो काय? पुरुष म्हणून आपल्याला जर आपल्या बायकोकडून काही मानापानाच्या अपेक्षा असतील, आपल्या बायकोने आपल्या पाया पडावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर समतेच्या समानतेच्या अंगाने विचार केला, महात्मा बसवेश्वरांच्या अंगाने विचार केला, तर मग आपण आपल्या बायकोच्या पाया पडलं पाहिजे अशी माझी एक धारणा आहे. मराठा सेवा संघाने सुद्धा याच चळवळीचा एक भाग म्हणून ही शिवधर्मगाथा आपल्याकडे दिसते आहे. शिवधर्माचा विचार पुढे आणलेला आहे. महात्मा बसवेश्वरांच्या काळात किंवा त्यानंतर निर्माण झालेल्या अनेक वचनांचा जवळपास 21-22 हजार वचनं एकत्रित केलेले आहेत. ही वचनं मूळची कन्नड असतील तर आज जवळपास 15 भाषामध्ये ती भाषांतरित झालेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ती गेलेली आहेत. दिवंगत डॉक्टर कलबुर्गी सारखे अनेक लोक या चळवळीला पुढे नेण्यासाठी जीवाचं रान करून हौतात्म्य पत्करत आहेत. डॉक्टर कलबुर्गी सरांना शिवांजली अर्पण करत असतानाच आज आपण त्यांनी जे काही मांडलं, ज्यांनी केलेलं आहे, याचे केवळ आणि केवळ आम्ही नवीन ग्रंथ तयार करून पारायण करतो आहोत काय? महात्मा बसवेश्वरांच्या चळवळीचा विचारांचा मला थोडासा जो काही आकलन आहे याच्यावरून असं माझ्या लक्षात आलेलं आहे की सर्वात मोठा प्रभाव जर कोणी असे केला असेल तो वारकरी संप्रदायावर बराच मोठा त्यांचा प्रभाव आहे. संत तुकारामांचे सुद्धा अनेक अभंग जर आपण बघितले तर ते वचनांशी मिळताना आपल्याला दिसतात. देव बघावयाशी गेलो आणि अवघा देव होऊन गेलो, ह्या ज्या काही बाबी आहेत, किंवा बसवेश्वरांनी इष्टलिंगाची जी संकल्पना दिली त्याला धरून थोडासा जर विचार केला आपण तर संत तुकारामांचा एक अभंग आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. अगदी जन्मांतरीचे पापे जळतील, पण पुढचं महत्वाचं आहे, न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचं बैठवणी करा एकचित्त आवडे अनंत आळवावा. मला असं वाटतं की इष्टलिंगाच्या कल्पनेचा हा एक पुढील धागा आहे की आपण कुठेही जाऊ नये, आहे तिथे चांगल्या पद्धतीने विवेचन करावं. हा विचार घेतला तर आज वर्तमानामध्ये 2020 मध्ये संत महात्मा बसवेश्वर आले तर आपल्याला विचारतील की आज तुम्हाला बंदी कशाची आहे? आज आम्हाला साऱ्या दिशा 10 दिशा ओपन आहेत, कशाचीही बंदी नाही. आम्ही कुठे चमकतोय काय? आज आम्ही किती भाषा शिकतोय? जागतिकीकरण झालेलं आहे. जागतिकीकरणामध्ये आमच्या मुलामुलींना आज कुठल्या दिशेने जायला पाहिजे? पृथ्वीवरचे प्रश्न सुटलेले आहेत, लोक अंतराळात गेलेले आहेत. तर बुद्धापासून सर्वांनी एकच सांगितलं
की आम्ही जे काही केलेलं आहे ते आमच्या वर्तमानातले विषय होते, आमच्या वर्तमानामध्ये आम्हाला जे काही उपलब्ध साधनं होती त्यांचा आम्ही वापर केलेला आहे. मित्रांनो, समारोप करत असताना माझी आपल्याला सर्वांना एक जन्मर विनंती आहे की आज वर्तमानामध्ये 10 दिशा आम्हाला ओपन आहेत. साहित्य, शिक्षण सगळं आमच्याजवळ आहे, पैसा आहे. बिन शिकलेल्या मायबापांची आमची पिढी आहे. आम्ही इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, सायंटिस्ट झालो. आज नवीन पिढीतले पालक शहरात येऊन स्थायिक झालेले आहेत. माय डॉक्टर आहे, बाप डॉक्टर आहे, शहरात मोठे मोठे घर आहेत, बंगले आहेत. मुलं जन्माला येतात त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये लॅपटॉप आहे किंवा आयफोन आहे. आज डिजिटल इरा आलेला आहे. बिन शिकलेल्या मायबापाची पोरं आम्ही जर एवढी मोठी झालो तर आज एवढी मोठी शिकलेली पोरं, त्यांचे मुलं मुली यांचा जर विचार केला आपण तर त्यांना ती उंची मिळालेली आहे का? त्यांनी ते गाठलेलं आहे का? आज डिजिटल इरा आहे, नॉलेज इरा आहे. आज सगळ्या सुविधा उपलब्ध असतानाही आजही आम्ही पुन्हा ब्राह्मण आमच्या पुढे चालले आहेत हे जे काही सांगत असतो, ही फुशारकीची बाब नसून आपल्याला कमीपणा आणणारी आहे, बेशरमपणाची बाब आहे. आम्ही आमच्या मुलांसोबत संवाद तुटलेला आहे, कुटुंबातला संवाद तुटलेला आहे. 50-60 कुटुंबांमध्ये संवाद नाही, संपर्क नाही, समन्वय नाही, ओलावा नाही. आणि परिणामी आज आम्ही जर बघितलं तर आमचे मुलं 2-5% कुठे परदेशामध्ये जायला लागलेले आहेत. सगळ्या काही बाबी उपलब्ध असतानाही नवीन पुढे जात नाहीत. त्यामुळे बसवेश्वरांपासून ज्योतिबांपर्यंत त्यांनी जे काही धार्मिक स्वातंत्र्याची आम्हाला तुम्हाला सर्वांना एक दिशा दिलेली होती, त्या धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ केवळ देव, देऊळ, देवस्की नव्हे तर आमच्या मुलांच्या पंखामध्ये बळ भरलं गेलं पाहिजे. नासामध्ये आमची मुलं दिसली पाहिजेत, लिगोमध्ये दिसलं पाहिजेत. आजच्या जागतिकीकरणामध्ये आमच्या मुला मुलींना किमान 10-20 भाषा यायला पाहिजेत, एकमेकाशी बोललो पाहिजे. दक्षिण भारतातल्या लोकांना उत्तर भारतातल्या, उत्तर भारतातल्या लोकांना दक्षिण भारतातल्या ह्या भाषा यायला पाहिजे. तशाच डच असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, चायनीज असेल, जापानीज असेल, ह्या सगळ्या भाषा आपल्या मुलामुलींना आल्या पाहिजेत. आणि त्या अंगाने आज महात्मा बसवेश्वर आले तर आम्हाला एकच विचारतील की आज तुमच्या समोर कशाची कमी आहे? एवढं मोठं भारतीय संविधान आहे. संत तुकाराम म्हणतात तसं आपल्याला सजवलं, लढवलं, ढाल तलवार सगळं देऊन, घोड्यावर देऊन प्रत्यक्षात मैदानात पाठवलं आणि मार खाऊन आम्ही परत आल्यानंतर आम्ही बेशरम सारखे विचारतो की मार का खाल्ला, पळून का आला नाही? तर कसं पळायचं, मी घोड्यावर बसलेलो होतो. अरे मग तुला मारत असताना तू मारलं का नाही? कसा मारू, माझ्या एका हातामध्ये तलवार होती, एका हातामध्ये ढाल होती. अशा पद्धतीचं आम्ही अजूनही आमच्या चुकांचं, आमच्या मागासलेपणाचं समर्थन करणार असू तर केवळ आणि केवळ महात्मा बसवेश्वरांची जयंती असेल, शिवजयंती असेल, जिजाऊ जन्मोत्सव असेल, आंबेडकर जयंती, फुले जयंती असतील, हे केवळ आणि केवळ उत्सवाचे आणि आम्हाला मिरवण्याचे कार्यक्रम होतील असं मला वाटतं. त्यामुळे या महामानवांची जयंती म्हणा, पुण्यतिथी म्हणा, यांचं स्मरण करत असताना, विचार मान्य करत असताना आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मशोध केला पाहिजे. आणि याची सुरुवात वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर केली पाहिजे. कारण की व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबापासून समाज आणि समाजापासून राष्ट्र बनत असतं. त्यामुळे शेवटी एकच विनंती आहे की बसवेश्वरांचा सर्व जोर जाती निर्मूलनावर होता, झाला तर राष्ट्र स्वतंत्र होईल. या अंगाने आपल्याला सर्वांना नम्र विनंती एकच आहे. पुन्हा एकदा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून एकच विनंती करतो की स्वतःपासून सुरुवात करा, कुटुंबापासून सुरुवात करा. स्त्री पुरुष समतेचा, समानतेचा अंगीकार आतापासून करा. जर पुरुष सत्ताक कुटुंब व्यवस्था असेल तर या क्षणापासून आपल्या बायकोची माफी मागा आणि सांगा की आजपासून पुढे तुम्ही आणि आम्ही बरोबर आहोत. बायको जर तुम्हाला आहो जाहो करत असेल तर आपल्या बायकोला आहो जाहो करायला शिका. आपण आपल्या बायकोला, मुलीला, आईला, आपल्या घरातल्या महिलांना, काम करणारी आज आपण सर्वांनी वाढत जाईल म्हणून सांगतो की या लॉकडाऊन काळामध्ये आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल
की पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्री किती 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 सूक्ष्म आणि किती महान असते. शेकडो प्रकारची कामं स्त्रिया या काळात करताना आपल्याला दिसतात. आपण काहीतरी करतोय, आपल्या बायकोला, आईला, बहिणीला कुठेतरी मदत करावी म्हणून आपल्यापैकी काही लोकांनी प्रामाणिक प्रयत्न केलेही असतील, परंतु दुर्दैवाने त्या कामामध्ये त्यांना मदत न होता उलट ते काम डबल करावं लागलेलं आहे. पोछा मारण्यापासून म्हणजे नुसत्या स्वयंपाकघरामध्ये 100-150च्या पलीकडे कामं असतात. म्हणजे हे आपण लक्षात घे, किती किती ग्रेट, किती मोठमोठ्या महिला आहेत आणि आपल्याला त्या सांभाळतात. या अंगाने मित्रांनो, पुन्हा शेवटची एकच विनंती आहे की वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर सुरुवात करा. जोपर्यंत आम्ही प्रत्येक व्यक्ती शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने स्वतंत्र होणार नाही, स्वयंभू होणार नाही, तोपर्यंत दुसऱ्यांना दूषण देण्यात काहीही अर्थ नाही. आता सगळं जग ओपन आहे. आज महात्मा बसवेश्वर आले तर आम्हाला एकच प्रश्न येतील की तुम्हाला कमी काय आहे. माझ्या नावाने बोंबा मारून स्वतःच्या ज्या काही चुका आहेत त्या झाकण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच एक विनंती करतो. संत महात्मा बसवेश्वरांच्या या विचारांचा अंगीकार करा, आचरण करा, इतरांना सांगा आणि धर्म जातीच्या पलीकडे जायला सुरुवात करा, एवढी एक विनंती करतो. पुन्हा एकदा मला ही संधी दिली याबद्दल आभार मानतो. आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मला आमचा रवी, जो नेहमीच माझ्या या अडीअडचणीमध्ये सोबत येत असतो, मला काही आम्ही जरी बोलत असलो तुम्हाला हायटो कवा, अमकवा, तमकवा, तरी मी काही टेक्नो फ्रेंडली नाही, कॉम्प्युटर फ्रेंडली नाही, मी बोलू शकतो, लिहू शकतो. तर रवीचे सुद्धा आपल्या या पर्यंत पोहोचवण्याचं जे काही काम त्यांनी केलेलं आहे त्याचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानून आपल्याला माझे विचार पटावेत अशी अपेक्षा करतो.